900 कोटींच्या प्रकल्पावरून सेना आणि भाजपमध्ये वाद होण्याची शक्यता आहे। सिडकोच्या प्रकल्पाची चौकशी करा अशी देवेंद्र फडणवीसांकडे ठाकरे गटाच्या माजी आमदारांनी मागणी केली आहे। एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाला मंजुरी दिली होती। मुख्यमंत्री सचिवालयानं या मागणीची दखल घेत आता चौकशीचे आदेश दिलेले आहेत। सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अभिषेक, चौकशीचे आदेश देण्यामागचं कारण काय आणि चौकशीची मागणी का केली गेली? आमदार कोण आहेत? माजी आमदार कोण आहेत? माजी आमदार संतोष सांबरे यांच्याकडनं ही मागणी करण्यात आलेली आहे। एकूणच या संदर्भातलं 4 तारखेला एक पत्र जे आहे ते यांच्याकडनं लिहिण्यात आलेलं होतं आणि यामध्ये जालनामधला जे खारपुडी प्रकल्प आहे त्यामध्ये अधिकारी आणि एकूण अधिकाऱ्यांच्या संगनमतानं खाजगी संस्थांच्या मार्फत हा संपूर्ण घोटाळा झाल्याचं सांगण्यात आलेलं होतं। जवळपास जर का पाहायचं तर 900 कोटी रुपयांचा अपहार जो आहे तो झाल्याचा जो आरोप आहे तो संतोष सांबरे यांच्याकडनं आपल्याला होताना पाहायला मिळालेला होता। आणि त्यानंतर जर का पाहायचं तर 6 तारखेला मुख्यमंत्री सचिवालयाकडनं एक पत्र लिहिण्यात आलं आणि या पत्रामध्ये सिडकोच्या जे व्यवस्थापक आहेत, व्यवस्थापकीय संचालक आहेत, त्यांना हे पत्र लिहिण्यात आलेलं आणि या संदर्भातली चौकशीची मागणी देखील करण्यात आलेली आहे। एकूण चौकशी पूर्ण झाल्यानंतर हा अहवाल जो आहे तो मुख्यमंत्र्यांना देखील सादर करण्यासाठी सांगण्यात आलेला आहे। एकूण प्रामुख्याने जर का पाहायचं तर हा संपूर्ण जो प्रकल्प आहे त्याला मंजुरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं देण्यात आलेली होती आणि त्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा कोल्ड वॉर सुरू आहे का असे प्रश्न जे आहेत ते निर्माण होतात। या अगोदर जर का आपण पाहिलं तर एसटी महामंडळातल्या ज्या गाड्या आहेत 1300 गाड्यांचं कंत्राट जे आहे ते रद्द करण्यात आलेलं होतं। त्यानंतर एसटीच्या अध्यक्षपदी हे बरोबर आहे आणि आज सगळ्या मुद्द्यावरून भाजप विरुद्ध शिवसेना असा वाद होऊ शकतो। अभिषेक, सोबत रहा। माजी आमदार संतोष सांबरे सध्या आपल्या सोबत आहेत। सांबरेजी, तुम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे, चौकशीचे आदेश निघालेत, तुमचा संशय नेमका काय आहे आणि कोणाकडे तुमचं बोट आहे? जालना खरपुडी सिडको प्रकल्प हा कधीही फिजिबल नव्हता। या प्रकल्पामध्ये काही भूमाफियांनी आणि उद्योजकांनी प्रकल्प सुरू होण्याच्या पूर्वीच मोठ्या प्रमाणात जमिनी घेतलेल्या होत्या आणि त्या जमिनी त्यांनी सिडकोच्या माथी मारून जवळपास 900 ते 1000 या सिडकोच्या माध्यमातून होण्याची शक्यता आहे। हॅलो, हो, तुमचा आवाज येतोय सांबरेजी। तर माझं या संदर्भात माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना निवेदन होतं की या संदर्भातील आपण सखोल चौकशी करावी। या निवेदनाच्या आधारे त्यांनी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना या संदर्भातले सखोल चौकशीचे आदेश दिलेले आहे आणि निश्चितपणे पूर्वी अर्न्स्ट अँड यंग कंपनीने या संदर्भातला अहवाल तयार केला होता। सिडकोने त्यांच्या इंटरनल अहवालामध्ये सुद्धा असं नमूद केलेलं आहे की हा प्रकल्प फिजिबल नाहीये, तरी सुद्धा हा प्रकल्प शासनाच्या माती मारण्याची आवश्यकता काय आणि शासनाचे 900 कोटी रुपये या प्रकल्पामुळे वाया जाणार आहे। सांबरेजी, असं आहे की ज्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यांनी या प्रकल्पाला मंजुरी दिली होती। आता जे मुद्दे तुम्ही नमूद केलेत त्या मुद्द्यांचा त्यावेळी विचार झाला नाही का किंवा तसं लक्षात आणून देण्याचा प्रयत्न झाला नाही का? ही मंजुरी कशी मिळाली? हा प्रकल्प 2018 पासून त्या भूमाफियांनी हालचाली सुरू केलेल्या होत्या। त्यानंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या कार्यकाळामध्ये 2019 मध्ये या संदर्भात मंत्रालयात बैठक झाली। त्या बैठकीमध्ये असं ठरलं की त्रयस्थ संस्थेकडून व्यवहार्यता अहवाल तपासणी केली पाहिजे। सिडकोने त्यावेळेस अर्न्स्ट अँड यंग कंपनीकडून याबाबतचा फिजिबिलिटी रिपोर्ट तयार केला आणि अर्न्स्ट अँड यंग कंपनीने अहवाल दिला की हा प्रकल्प कुठल्याही दृष्टीने फिजिबल नाही। त्यानंतर हा प्रकल्पाच्या संदर्भात सिडकोने त्यांच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या मीटिंगमध्ये ठराव घेऊन हा प्रकल्प रद्द करण्यासंदर्भात शासनाला पाठवला आणि त्या काळामध्ये हा प्रकल्प रद्द झाला। त्यानंतर परत त्याच जागांवर तो प्रकल्प करण्याची आवश्यकता काय होती हा सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न आहे। हो, आणि त्याची मागणी तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली आहे चौकशीची आणि सचिवालयाने चौकशीचे आदेश देखील दिलेत। संतोष सांबरेजी आणि अभिषेक मुठाळ, तुमच्या दोघांचेही आभार। दरम्यान यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही आपण पाहूया।
हा पक्षाचा त्यांच्या सरकारचा अंतर्गत विषय आहे. तर आधीच्या सरकारने काय भ्रष्टाचार केला असेल, काय घोटाळे केले असतील, सरकारी तुजुरीवर डल्ला मारला असेल, लूट केली असेल, जनतेला फसवलं असेल, राज्याला फसवलं असेल आणि राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातला एक सच्चा आणि प्रामाणिक माणूस जागा झाला असेल. आम्ही जुने फडणवीस बघितलेले आहेत आणि त्यांना या सगळ्याची चौकशी करावी अशी तीव्र इच्छा निर्माण झाली असेल, त्याचं स्वागत केलं पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.